सुंदर तरुणी ज्वेलरीच्या दुकानात कामाला, दुकान गुजरातमध्ये. पंतप्रधानांचं आवाहन आणि पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं. गुजरातच्या अहमदाबादमधून ही घटना समोर आली आहे. पंतप्रधान मोदींनी लोकांना वर्षभर सोन्याचे दागिने खरेदी न करण्याचं आवाहन केलेलं असतानाच निकोल भागातील एका नामांकित दागिन्यांच्या शोरूममध्ये काम करणारी एक महिला सेल्स गर्ल 1.5 कोटी रुपयांच्या दागिन्यांसोबत फरार झाली. ही सुंदर सेल्स गर्ल्स गेल्या 11 महिन्यांपासून त्या शोरूम मध्ये काम करायची. चोरीची ही संपूर्ण घटना शोरूम मध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणीचा शोध अजूनही सुरू आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय की त्या सेल्स गर्लनं दागिने तिचे सूट आणि तिच्या पॅन्ट मध्ये लपवले. अंगठ्या असतील, साखळ्या असतील, पैंजण आणि मंगळसूत्र घेऊन ती पळून गेली. अहमदाबादच्या निकोल परिसरात दर्शनभाई नावाच्या व्यावसायिकाचं हे सोन्या चांदीचं शोरूम आहे. या शोरूम मध्ये मॅनेजर, सेल्समन आणि मार्केटिंग स्टाफसह एकूण 19 कर्मचारी काम करतात. हर्षिदा शेट्टी नावाची तरुणी गेल्या 11 महिन्यांपासून इथं सेल्स गर्ल म्हणून नोकरीला होती. मात्र हीच तरुणी शोरूमला कोट्यावधींचा चुना लावेल याची कोणालाही पुसटशीही कल्पना नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार 11 मेला दुपारी शोरूमचे मालक दर्शनभाई हे जेवणासाठी दुपारच्या वेळेत घरी गेले. त्यावेळी शोरूम मध्ये मॅनेजर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते आणि हीच संधी साधून हर्षिदानं शोरूम मधल्या सोन्याचे दागिने हळूच आपल्या युनिफॉर्मच्या खिशात लपवायला सुरुवात केली. त्यानंतर मालकांनी मला सुट्टी दिली आणि मी कामासाठी बाहेर जातेय असं इतर कर्मचाऱ्यांना सांगून ती शोरूम मधनं बाहेर पडली. ती महिला कर्मचारी हसत मुखानं दागिने घेऊन अशा प्रकारे निघून जाताना दिसतेय की कोणालाही संशयही येत नाही. संध्याकाळी 5च्या सुमारास जेव्हा दर्शनभाई शोरूम मध्ये परतले तेव्हा एक ग्राहक खरेदीसाठी आला. दागिने दाखवत असताना कर्मचारी कानजीभाई यांच्या लक्षात आलं की ट्रे मधल्या सोन्याचं एक ब्रेसलेट हे गहाळ आहे. ग्राहक गेल्यानंतर त्यांनी ही बाब मालकांच्या कानावर घातली. शोधाशोध सुरू झाली. दरम्यान हर्षिदा शेट्टी सुद्धा शोरूम मध्ये नसल्याचं समोर आलं. इतर कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की हर्षिदा 4:30 वाजता सुट्टी घेऊन गेली आहे. मात्र दर्शनभाईंनी तर कोणतीही सुट्टी मंजूर केली नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यानंतर संशय बळावला. लगेचच शोरूमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि चोरीचा सगळा प्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हर्षिदा दुपारी 4-4:30च्या दरम्यान आपल्या सीटच्या मागे असलेल्या कपाटातून सोन्याचे दागिने काढून खिशात भरताना स्पष्टपणे दिसतेय. हर्षिदा त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरच्या स्टोअर रूम मध्ये गेली. आपली बॅग घेतली आणि शोरूम मधून डायरेक्ट निघून गेली. चोरीनंतर तिने आपला मोबाईल सुद्धा बंद केला. शोरूम मधल्या स्टॉकची तपासणी केली असता हर्षिदानं 1,66,00,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचं उघड झालं. यात सोन्याची चेन, घड्याळं, झुमके, मंगळसूत्र, पेंडंट आणि अंगठ्यांचा समावेश आहे. निकोल पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवलाय आणि आरोपी तरुणीला पकडण्यासाठी पथकं सुद्धा रवाना करण्यात आली आहेत. त्यामुळे आता तपासात पुढे काय घडतंय हे तिला ताब्यात घेतल्यावरच कळेल. पण या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.